काय हो असं का बघायलाय भूत बघितल्यावानी? हा आता तर आम्ही तुमची ऑफिशियल बायको आहोत, जरा प्रेमानं बघा. कितीही आतल्या गाठीची बाई आहेस तू. आतल्या गाठी तुम्हाला नाही कळायच्या, त्याच्यासाठी जीवापाड प्रेम करावं लागतं. शेम चारूला तर नाही का? माझ्या चारूची नक्कल आता तरी थांबव. बरं नाही करत नक्कल, नाही करत. आणि प्रेमाच्या गोष्टी मला शिकवू नकोस तू. प्रेम शिकवता येत नाही हो, ते असावं लागतंय. माझ्या घराला लागलेली कीड आहेस तू, कीड. नाही हो, जीव आहे आमचा तुमच्यावर, म्हणून तर एवढा घाट घातला. आणि आम्हाला चारुलताबाईंची जागा नगच होती. आम्हाला तुमच्या मनाच्या कोपऱ्यात एवढीशी जागा पाहिजे होती, पडून राहिलो असतो. तू कोपऱ्यात पडून राहणार, एवढी सोजवळ साधी आहेस तू. कसं असतंय बघा, माणूस का नाही सगळं असतोय. साधा असतोय, चांगला असतोय, सोजवळ असतोय, राक्षस असतोय, रक्षक असतोय, भक्षक असतोय. समोरचा कसा वागतो त्याच्यावर सगळं अवलंबून असतंय. तुम्ही आमच्याशी कधी चांगलं वागलाच नाही, आमचा सोजवळपणा तुम्हाला दिसणार कसा? हा, तुम्ही राक्षस, आम्ही रक्षक. एवढं सगळं केलंस तू, तुला अजूनही लाज नाही वाटत ना स्वतःची? प्रेम आहे म्हणून एवढा लग्नाचा घाट घातला होता. तोडण्यापेक्षा तुम्ही जोडलं असतात का नाही, तर आयुष्यभर तुमच्या ऋणी राहिलो असतो आम्ही. नको राहू माझ्या ऋणात. मला कसले उपकार करायचे नाहीयेत तुझ्यावर. तुला किती वेळा कशा पद्धतीने सांगू मी, मला नकोयस तू माझ्या आयुष्यात, माझ्या घरात, माझ्या आसपास कुठेही. आणि या प्रेमाच्या बाता बिता थांबव ना, कधीतरी थांबव. काही प्रेम बिम नाहीये तुझ्या डोक्यात. तुझ्या डोक्यात फक्त सूड आहे, तुझ्या डोळ्यात फक्त सूड दिसतो मला. तुझं खरं रूप काय तू दाखवलंस सगळ्यांना. स्वार्थासाठी तू कुठल्याही थराला जाशील हे माहिती होतं मला, म्हणून तुला हकललं होतं. तर तू पुन्हा आलीस मला बर्बाद करायला, माझ्या डोक्यावर मिरे वाटायला. घ्या चहा घ्या. मी काय म्हणते, जाऊ दे की आता. अहो जे झालं ते झालं, नका एवढा राग करू. घ्या चहा घ्या. हो घ्या की चहा. चहा नकोय मला. हाय का आता? चहानं काय घोडं मारलंय? तुम्हासनी आवडतो तसा केलाय. मला सुद्धा फसवलं ते नाही. इतकी स्वार्थी बाई आहे ती. तिला स्वतःच्या स्वार्थापुढे नाती गोती माणुसकी माणूस यांची काही किंमत नाहीये. काही प्रेम वगैरे नाहीये तिचं माझ्यावर. तिला फक्त माझं वाटोळं करायचं. पण आई, जो माणूस दुसऱ्याचं वाटोळं करून स्वतःचं चांगलं करायला बघतो ना, देव त्याचं कधी चांगलं करत नाही. आणि आता मी देवीकडे प्रार्थना करेन, तिचं कधीही चांगलं होणार नाही. आई, या घरात येण्यापूर्वी जशी रस्त्यावर फाटक्या अवस्थेत फिरत होती ना, पुन्हा त्याच अवस्थेला जाईल ती. बस बस करा. कायम आम्हाला शिराशाप देत आलात. आमच्यातले चांगले गुण केव्हा दिसलेच नाही का हो तुम्हाला? आणली नोकर म्हणून, पण राहिलो आम्ही अधिपतींची आई बनून. त्यांच्यावर माया केली हे दिसत नाही का हो तुम्हाला? माया नाही, करणी म्हणतात त्याला, फानामती म्हणतात. कधीतरी बंद करणं हे तुझं माया पुराण. जरा तरी मनाची चाड असेल अजूनही तर निघून जा इथून. वेटोळ घालून बसलीस माझ्या घराला. तुला जेलमध्येच पाठवायला पाहिजे. तुला कायद्यानंच शिक्षा व्हायला पाहिजे. काय हक्क आहे का तुला या घरात राहण्याचा? का थांबलीस? कोण आहेस तू या घरची? कुणी नाहीयेस. माझी लग्नाची बायको नाहीयेस. आम्ही लग्नाची बायको नाही. नाहीयेस तू माझी लग्नाची बायको. हो, विसरला का काय तुम्ही? हा, असं काय बोलताय? काय आपलं लग्न झालं नाही? नाही झालं आपलं लग्न? अक्षराने येऊन वाचवलं ना मला, सुटलो ना मी. ते नंतर हो, पण आपलं लग्न तर आधीच झालं ना. व डोकं ताळ्यावर आहे ना तुझं? काही बडबडशील? खरं तेच बोलतोय आम्ही. आपलं लग्न झालंय आणि तुम्ही स्वेच्छेने 7 फेरे घेतलेत, ते बी इथंच याच खोलीत. हे असेच
असेच उभे होतो आपण, तुम्ही तिकडं आम्ही इकडं. आठवलं का? अहो काय करताय? लग्न मुहूर्त? आत्ताचा. आम्ही नावडते असलो तरी बायको आहोत तुमची. हे बघा, आम्ही आपल्या लग्नाचं व्हिडिओ शूटिंग पण करून ठेवलंय बघा. तेव्हा आता या पुढं कायद्याची धमकी देऊ नका. काय तुमच्या तब्येतीसाठी ते बरं नाही. कायदा बायकांच्या बाजूने आहे. आम्ही काय त्या कायद्याच्या वाट्याला अजून जात नाही, पण जर का गेलो उरलेलं आयुष्य खडी फोडण्यात जाईल. ध्यानात ठेवा.